नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास कसा चाललाय? आय होप की तुफान तुमचा अभ्यास चाललाय, कारण आपल्याला 100 पैकी 100 मॅथ्स मध्ये घ्यायचे. म्हणून मी आज तुमच्यासाठी काही स्पेशल म्हणजे एक स्पेशल काय बोर्ड मॉडेल आन्सर शीट घेऊन आलेला आहे. मागच्या वर्षीची 2025 ची जे जॉमेट्रीचा पेपर झाला होता त्याचा मॉडेल आन्सर शीट आपल्याकडे आहे. आपल्याकडून जे चुका होतात ते चुका होऊ नये, आपण पेपर कशा प्रकारे लिहिला पाहिजे, बोर्डाला काय अपेक्षित असतं की कशा प्रकारचं उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात, त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करून घेऊ. हे बघा, आपल्याकडे बोर्डाचा मॉडेल आन्सर शीट आहे आणि ह्याचा क्वेश्चन पेपर पण आपल्याकडे आहे. हा आपल्याकडे क्वेश्चन पेपर आहे. हा जर क्वेश्चन पेपर बघितलो, मागच्या वर्षीचा हा क्वेश्चन पेपर आहे. चल तिकडे ओय भाऊ. हा पहा, पहिला क्वेश्चन काय होता आपल्याला, जसं माहिती आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एमसीक्यू असतात आणि एमसीक्यू मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, ह्याचं एकतर ऑप्शन लिहायचं आहे, म्हणजे ए बी सी डी, किंवा डायरेक्टली उत्तर लिहू शकता. ठीक आहे, जसं की इकडे तुम्हाला दिसेल, आपल्याला फक्त आणि फक्त बघा, क्वेश्चन नंबर 1A च एक तर तुम्ही ऑप्शन्स लिहा बी बी सी सी, किंवा उत्तर लिहा, काही अडचण नाही, मार्क्स मिळून जातील. 1 मार्क 1 मार्क 1 मार्क 1 मार्क. पण काहींचे ऑप्शन्स आणि काहींचे उत्तर नका लिहू. एकतर सगळ्यांचे उत्तर म्हणजेच उत्तर लिहा, किंवा सगळ्यांचे ऑप्शन्स लिहा. मागच्या वर्षी मी सुद्धा एक्झामिनर होतो, मी सुद्धा पेपर्स चेक केलेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगतोय. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन होता त्याच्यातलाच क्वेश्चन नंबर 1B, नाहीतर तुम्ही ह्याला असे करू शकता, बी आणि बाजूला उत्तर, डी आणि ब्रॅकेटमध्ये 130 डिग्री, सी आणि 5 तसे लिहिलं तरी काही अडचण नाही. पण बोर्डाला काहीतरी तुम्ही ऑप्शन्स तरी लिहिलेले असले पाहिजेत, किंवा आपले उत्तर तरी लिहिलेले असले पाहिजेत. एक्सप्लेनेशनची एमसीक्यू ला बिलकुल गरज नसते. त्यानंतर जर बघितलो आपण बी मध्ये क्वेश्चन काय होता पहा. बी मध्ये जो आपला क्वेश्चन होता तो आपल्याला रेशो काढायचा होता, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी बाय एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. याचा हा ट्रायंगलचा रेशो घ्यायचा होता. आणि हे कशावरती होतं बघा, ते जो आपला होता तो ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स, आणि हा रेशो कशाच्या बरोबर येतो, बीडी बाय बीसी च्या बरोबर, त्याला अर्धा मार्क. आणि जे रेशो काढलाय आपण त्याला अर्धा मार्क. अशा प्रकारचा टोटल 1 मार्कचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर एक जॉमेट्रिक मीन थेरमवरती डिपेंड असणारा क्वेश्चन होता. त्यामध्ये जॉमेट्रिक मीन जे स्टेटमेंट लिहिलो आपण, वापरलो त्या ट्रायंगल मध्ये, त्याच्या स्टेटमेंटला अर्धा मार्क, आणि सरळ उत्तराला एनक्यू किती आला, 6, त्याला अर्धा मार्क. अशा प्रकारचं 1 मार्कचं डिस्ट्रीब्युशन इथं होतं. त्यानंतर थिटा 30 डिग्री होता आणि ह्याचा स्लोप काढायचा होता. मग स्लोप माहित होता आपल्याला की स्लोप ऑफ लाईन कोणाच्या बरोबर येतो, टॅन थिटाच्या. जे मेन आहे जो फॉर्म्युला असतो त्याला 100% मार्क्स असतात, गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ही स्टेप जर लिहिली असेल तर अर्धा मार्क. ठीक आहे ना. आणि शेवटी उत्तर काय आलं, स्लोप ऑफ द लाईन 1/√3, टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3, ह्याला अर्धा मार्क. आणि अशा प्रकारचा इथं 1 मार्क होत असतो, गोष्ट लक्षात घ्या. आता हे दुसऱ्या पद्धतीने केलं तर जमलं असतं का, तर ह्याला दुसरी पद्धतच नव्हती. ऍक्च्युअली थिटा दिला होता तुम्हाला 30 आणि तुम्हाला स्लोप काढायचं होतं. पण समजा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीने केला, तर तीच जर पद्धत बरोबर असेल तर त्याला सुद्धा मार्क दिल्या जातात, काही काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, सायक्लिक क्वाड्रिलेटरल होता, आणि जे आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम यूज केलो, स्टेटमेंट मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 180, त्याला अर्धा मार्क. आणि शेवटी जे उत्तर आलं त्याला अर्धा मार्क. अशा प्रकारचा 1 मार्कचा होता. आता ऍक्टिव्हिटी मध्ये काय बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 ऍक्टिव्हिटी आहेत, 2-2 मार्कचे. ठीक आहे ना. 3 आहेत तसे, पण 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर तिथे 4 बॉक्सेस असतात, आपल्याला बॉक्स काढावा लागतो, गोष्ट लक्षात घ्या. बॉक्स काढायचा आणि बॉक्स मध्ये लिहायचं. 4 बॉक्स असतात, प्रत्येका बॉक्सला अर्धा मार्क. इथं अर्धा मार्क पाय आर स्क्वेअर, इथं अर्धा मार्क पाय आर स्क्वेअर, इथं 314 अर्धा मार्क, आणि 78.50 इथं किती, अर्धा मार्क. असे टोटली 2 मार्क्स मिळाले. प्रत्येक बॉक्सला अर्धा अर्धा मार्क. बॉक्स काढायचाच, बॉक्स काढणं विसरायचं नाही. ठीक आहे. आरडी अर्धा, 60 बॉक्स मध्ये अर्धा, इथं 8 अर्धा आणि 7.5 अर्धा, अशा प्रकारचे 2 मार्क्स. त्यानंतर जर विचार केलो आपण, सगळ्याला तेच बॉक्सेस आहेत, अर्धे अर्धे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. जे मेन गोष्टी आहेत, डायरेक्ट उत्तराला मार्क्स नसतात, गोष्ट लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्ही जर उत्तर लिहिल्या बघून कोणाचं,
त्याला मार्क्स नसतात, स्टेपला मार्क्स असतात. जसं की इथं पीपीटी यूज केलं, बीपीटीला अर्धा मार्क, त्यानंतर जी व्हॅल्यूज पुट केलो आपण त्याला अर्धा मार्क आहे. ह्या स्टेपला मार्क्स नाही आहेत. परत एई ची व्हॅल्यू 12.96 भागिले 5.4 ह्याला अर्धा मार्क आहे आणि एई इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर, ठीक आहे, ह्याला अर्धा मार्क. अशा प्रकारचं मार्कचं डिस्ट्रीब्युशन बेटा केलेलं असतो. तसंच इथं जर आपण बघितलं 2 मार्क तेच आहे. जे मेन तुम्ही फॉर्म्युला असेल किंवा प्रॉपर्टी यूज कराल त्याला अर्धा मार्क. त्या प्रॉपर्टी मध्ये आपण ज्यावेळेस व्हॅल्यूज पुट करू त्याला अर्धा मार्क. शेवटी उत्तराच्या वरती एक स्टेप येते त्याला अर्धा मार्क आणि उत्तराला किती असतो? अर्धा मार्क असतो. त्यानंतर जर बघितलं ना दुसरं एक होतं की कन्स्ट्रक्शनला मार्क्स असतात. कसे असतात? रफ फिगरला मार्क्स असतात का? हे 3 मार्क्सची ऍक्टिव्हिटी जसं की प्रत्येक डब्याला किती असतो? अर्धा 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 मार्क असतो, ठीक आहे. तसंच 6 आपले डबे असतात, 6 बॉक्सेस आणि 6 बॉक्सेसला अर्धा अर्धा मार्क. हा बघा हा थेरम होता ना, हा थेरम होता. बघा ही जी फिगर काढलेली आपण त्या फिगरला अर्धा मार्क. त्यानंतर जी गिवन आहे, गिवन लक्षात घ्या, फिगरला अर्धा मार्क, गिवनला अर्धा मार्क, टू प्रूव्हला अर्धा मार्क, ठीक आहे ना. कन्स्ट्रक्शनला मार्क नाही पहा इथे, कारण कन्स्ट्रक्शन कधी कधी आपण प्रूफ मध्ये सुद्धा लिहितो. त्यानंतर प्रूफ मध्ये बघा एडी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एडी ह्याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर ट्रायंगल्स 2 कॉन्ग्रुएंट झाले कुठल्या टेस्टनी? हायपोटेन्यूज साइड टेस्टनी, ह्याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर सीएसएसटी वापरलो अर्धा मार्क. अशा प्रकारचं 3 मार्कचं डिस्ट्रीब्युशन आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे फिगरला अर्धा, गिव्हनला अर्धा, टू प्रूव्हला अर्धा आणि 1.5 मार्क कशाला दिलेला आहे? प्रूफला दिलेला आहे, ठीक आहे. तर आपल्याला गिव्हनही व्यवस्थित लिहायचं, फिगरही लिहायचं आहे, टू प्रूव्हही लिहायचंय आणि प्रूफही व्यवस्थित आपल्याला लिहिणं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन बघा, कन्स्ट्रक्शनला काय आहे बघा, सांगितलं आपल्याला इथं कसं कसं मार्क द्यायला पाहिजे. टू ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस. कन्स्ट्रक्शन समजा आलं पण नाही पण आपल्याला सर्कलच काढायचंय, बिलकुल काढायचं बेटा सर्कल. सर्कल काढून घ्या. रेडियस 4.1 आहे का? 1 मार्क देऊन टाका, संपला कार्यक्रम. त्यानंतर टू ड्रॉ सेगमेंट ओए, ओए काढायची आपल्याला, ओए काढायची आहे, ठीक आहे ना. किती मार्क? अर्धा मार्क, 7.3 चा. बायसेक्टरला अर्धा मार्क. टँजंट काढायचे, पीए, पीए टँजंट काढायचे, अर्धा मार्क असेल, ठीक आहे ना. टँजंट क्यूए काढायचे, अर्धा मार्क असेल. अशा प्रकारचं टोटल सुद्धा हे 3 मार्कचा हा काय होता? कन्स्ट्रक्शन होता. त्यानंतर रेडियस वगैरे आहे, सिलेंडर वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परत तेच ना, फॉर्म्युल्याला अर्धा मार्क, आपलं जे मेन स्टेटमेंट येते त्याला अर्धा मार्क असतो. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर अर्धा मार्क. अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन मार्कचं असते. आणि जर तुम्हाला जास्त मार्क पडत असतील का? पडणारच आहात, कारण प्रिपरेशन खूप चांगले केलात. समजा तुम्हाला जर 95 97 100 पैकी 100 जर मार्क पडत असतील तर पेपर अजून स्ट्रिक्टली चेक केला जातो. युनिटसाठी मार्क कापले जातात. अजून भरपूर गोष्टी आहेत जिथे तुम्हाला काळजी घ्यायची. युनिट लक्षात ठेवायचे, डेसिमल पॉइंट्स लक्षात ठेवायचे, व्यवस्थित जे प्रेझेंटेशन असायला पाहिजे तुमचं ते व्यवस्थित असायला पाहिजे, स्टेप वाईज प्रेझेंटेशन असायला पाहिजे, तर आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स पडतात. नाहीतर मार्क्स पडत नाहीत, नाहीतर कुठेतरी मार्क्स कापल्या जातात. लक्षात घ्या, युनिट्सला सुद्धा मार्क्स कापल्या जातात, पण कोणाला ज्याला खूप चांगले मार्क्स पडायले, आउट ऑफ पडण्याची शक्यता आहे, त्यांना मार्क्स कापले जातात, ठीक आहे ना. या गोष्टी थोडस काळजी घ्या, लक्ष द्या. स्टेप्सला मार्क्स असतात, ते असं करू नका. बघा इथे हे कन्स्ट्रक्शन परत आहे. हे जे कन्स्ट्रक्शन आहे, 2 वेगवेगळे ट्रायंगल काढायचे होते. हे बघा, ही जी व्हॅल्यू काढायचे, ही जी आपण सीएसएसटी लिहिलो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, 2 ट्रायंगलचा, त्याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर पीक्यू 5.4 अर्धा मार्क, क्यूआर 6 अर्धा मार्क आणि पीआर 6.3 अर्धा मार्क. इथं काढण्यासाठी अर्धा अर्धा मार्क. ही रफ फिगर आहे, रफ फिगरला मार्क नसतात, पण रफ फिगर आपल्याला काढावी लागते, कारण रफ फिगरला बघून आपण काय करतो? आपली जी मेन फिगर आहे ती कन्स्ट्रक्ट करत असतो. त्यानंतर ह्या ट्रायंगलला ड्रॉ करण्यासाठी, एबीसी ला ड्रॉ करण्यासाठी 1 मार्क आणि पीक्यूआर ला ड्रॉ करण्यासाठी 1 मार्क. अशा प्रकारचा हा जो क्वेश्चन होता तो 4 मार्कचा क्वेश्चन होता. नाही, 3 मार्कचा क्वेश्चन होता, ठीक आहे ना. किती मार्कचा क्वेश्चन होता हा? 3 मार्कचा. क्वेश्चन नंबर 4 मधले, क्वेश्चन नंबर 4 मधले ह्याला अर्धा, ह्याला अर्धा, 2 हे 2 बरोबर 4 मार्कचा क्वेश्चन होता, ठीक आहे. 3 आणि 4 मार्कचा क्वेश्चन होता. त्या सगळ्या गोष्टी बाब लक्षात ठेवून आपल्याला सॉल्व्ह करायचे. डायरेक्टली उत्तराकडे जाऊ नका, ठीक आहे ना. उत्तर फास्ट करतो नाही, स्टेप वाईज उत्तर लिहा, व्यवस्थित लिहा, प्रेझेंटेशन व्यवस्थित लिहा. आणि आपला जो पेपर आहे त्याच्या 2 दिवस अगोदर किंवा 1 दिवस अगोदर मी येणार आहे लाईव्ह, ज्यामध्ये आपलं महा रिव्हिजन सेशन घेऊन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगतो किंवा सांगणार आहे, जेणेकरून पेपरला येण्याची शक्यता जास्त आहे.
असं नाही. दुसरी गोष्ट, पेपर लीक वगैरे असं काही होत नाही. फक्त आपल्याला सांगता येते की हे मेन टॉपिक आहे, हा मेन पॉइंट आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. थँक्यू सो मच.